मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा डुक्कर, हरिण, त्याचबरोबर नीलगाय किंवा काही ठिकाणी जे आपण रोही म्हणतो त्या या प्राण्यांचा, वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. मग शेतकऱ्यांचे जे पिकं वगैरे, आता जे पेरणीचा कालावधी आहे, आता पेरणी केलेली शेतकरी आहे, त्यांची पिकं वगैरे वर आलेली आहेत, तर मग त्यांच्या पिकाला वगैरे हे वन्य प्राणी जे आहेत ते त्रास देत असतात मित्रांनो, नासधूस करत असतात. तर ह्याचंच लक्षात घेऊन शासनातर्फे तार कुंपण योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या तार कुंपण योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तर त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, त्याचबरोबर तुम्हाला यासाठी अनुदान किती असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज श्वेतळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण असं नाही म्हणणार की प्रत्येकच ठिकाणी हा वन्य प्राण्यांचा त्रास असतो. काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास होत असतो. त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर त्या शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण ज्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत ती म्हणजे तार कुंपण अनुदान योजना. तर या योजनेअंतर्गत असं आपण नाही म्हणणार, खरं तर 90% अनुदान तुम्हाला मिळणार आहे, परंतु आपण असं नाही म्हणणार की SC ST OBC ओपन प्रवर्गातील कॅटेगरीतील शेतकऱ्यांना, प्रत्येकच शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळणार आहे असं नाही आपण म्हणणार. आता कास्ट वाईज हे अनुदान असणार आहे. तर मित्रांनो, जे अनुदानात बसतील त्या शेतकऱ्यांना जवळपास 90% एक्झॅक्ट 90% तर नाही पण जवळपास 90% हे अनुदान असणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना या वन्य प्राण्यांचा त्रास होत असतो त्यांच्यासाठी ही योजना फार महत्त्वाची ठरलेली आहे. तर या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहे त्यांना 90% पर्यंत, तर काही शेतकऱ्यांना जवळपास 60 ते 70% एवढं अनुदान मिळणार आहे. आता ते OBC वगैरे, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीतील की शेतकऱ्यांना थोडंसं कमी अनुदान म्हणजे 50च्या वरच असणार आहे, 50-60% जवळपास. तर त्या शेतकऱ्यांना आता जवळपास 30 लोखंडी खांब, त्याचबरोबर 2 क्विंटल काटेरी तार एवढं, जे तुम्ही जर अनुदानात बसली, तुमचा जर अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला 2 क्विंटल तार, काटेरी तार, त्याचबरोबर 30 लोखंडी खांब एवढं मिळणार आहे त्या तारासोबत. आणि जवळपास जेवढं तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जेवढं अनुदान भेटेल त्यानुसार तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, तर यामध्ये जवळपास जे शेतकरी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांना जवळपास तुमचा आधार कार्ड लागणार आहे, तुमचा 7/12 लागणार आहे. त्यानंतर 7/12च्या नंतर तुम्हाला तुमचं जे जात प्रमाणपत्र, जे SC ST कॅटेगरीतील शेतकरी असतील तर तुम्हाला जात प्रमाणपत्र देखील लागणार आहे. त्यानंतर तुमचे जर सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्राचं जे संमतीपत्र आपण जे म्हणतो किंवा बॉन्ड वगैरे ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि ग्रामपंचायतचा दाखला सुद्धा तुम्हाला लागणार आहे. मग आता हे झाले डॉक्युमेंट. मग आता हे अर्ज कसा कुठे करायचा, ऑनलाईन अर्ज करायचा की ऑफलाईन अर्ज करायचा? तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पंचायत, तालुक्याची जी पंचायत समिती असते तिथे ऑफलाईनरित्या हा अर्ज करायचा आहे. तुमचा अर्ज, आता तुम्हाला पण माहिती आहे की बाबा आपले ऑफलाईन पद्धतीच्या ज्या योजना असतात त्यामध्ये काय होत असतं तुम्हाला देखील माहीत आहे. अर्ज कोणत्या पद्धतीने अप्रूव्हल होत असतो हे देखील आपल्याला महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं माहिती आहे. ऑनलाईनमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु ऑफलाईन अर्जामध्ये काय होतं असतं हे सगळ्यांना माहीत आहे. तर तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीला अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्या पद्धतीचे SC ST चे असतील, तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट लागू असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, 7/12 होल्डिंग लागणार आहे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायतचा दाखला देखील लागणार आहे. सामायिक क्षेत्र असेल तर संमतीपत्र किंवा एखादा बॉन्ड वगैरे 100 रुपयाचा दिला तरी चालेल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळपास 30 लोखंडी खांब मिळणार आहेत आणि काटेरी तार देखील मिळणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.